फोक महाराष्ट्र आणि श्वेता दांडेकर यांच्या लाईव्ह शोने भिलवडीकरांची जिंकली मने। राष्ट्रवादीचे नेते प्रदीपप्पा कदम यांचे पुढाकाराने भिलवडीकरांना मिळाली मनोरंजनाची मेजवानी। फोक महाराष्ट्र या पारंपरिक गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्याचबरोबर पार्श्वगायिका श्वेता दांडेकर यांच्या लाईव्ह शोचे आयोजन राष्ट्रवादीचे नेते प्रदीपप्पा कदम यांच्या वतीने करण्यात आले होते। या कार्यक्रमाला विशेषतः महिलांची मोठी गर्दी झाली होती। पारंपरिक लोकसंगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीमुळे भिलवडीचा कृष्णघाट उत्साहात आणि जल्लोषाने फुलून गेला होता। यावेळी अनेक मान्यवरांनी प्रदीपप्पा कदम यांच्या पुढाकाराचे कौतुक केले। त्यांच्या मनातील उद्दिष्ट पूर्ण हो आणि पलूस कडेगाव मतदारसंघाला सक्षम नेतृत्व मिळून सर्वसामान्यांची कामे तसेच भागाचा विकास अधिक वेगाने व्हावा अशा शुभेच्छा यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या। यावेळी नागरिकांच्यासाठी विकासाबरोबरच क्रीडा आणि मनोरंजनाच्या संधी उपलब्ध करून नेतृत्व लाभल्याने उपस्थितांनी प्रदीपप्पा कदम यांच्या नावाचा जयघोष केला। या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे, प्रशांत पाटील, उद्योजक मकरंद चितळे, दत्ता उथळे, मिरज पंचायत समिती सदस्य विनायक जाधव, महेश साळुंखे, पाटील डेअरीचे उद्योजक राजू पाटील, राहुल निकम, हनुमंत मोरे, क्रिकेट मार्गदर्शक विजय वावरे, राजेंद्र कुंभार, अमोल मोहिते, सुनील पाटील, रवींद्र भागवत, अपनील मोहिते, जयसिंग नावडकर, सत्यविजय बँकेचे महेश गायकवाड, क्रांती कारखान्याचे संचालक गणेश माने, विजय पाटील, उद्योजक सागर हजारे, संदीप कुर्चीकर, पिंटू पुजारी, नितीन गुरव, तानाजी भोई, मनसूर मुल्ला, सचिन टाकेल, श्रीकांत निकम, दीपक हरुगडे, प्रसाद कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण दिडवाग, संजय शिंदे, अभिजित सावंत, तुषार सूर्यवंशी, अभिजित कौलगे यांच्यासह हजारो क्रीडाप्रेमी उपस्थित होते। पलूस कडेगाव प्रीमियर लीगची घोषणा यावेळी प्रदीपप्पा कदम यांनी पलूस कडेगाव प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेची घोषणा केली। ग्रामीण भागातील युवा क्रिकेटपटूंना मोठे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या गुणवत्तेला योग्य संधी मिळावी या उद्देशाने ही लीग आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले। भिलवडीचे सुपुत्र तथा क्रिकेट मार्गदर्शक विजय वावरे यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बीसीसीआय क्रिकेट क्लबमध्ये प्रशिक्षक म्हणून निवड झाल्याचा उल्लेख करत त्यांच्या अनुभवाचा फायदा ग्रामीण भागातील खेळाडूंना मिळावा यासाठी पलूस कडेगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस। चंद्रकोर कैलास काजळ खाली काय